लाडक्या बहिणींकडून रिकव्हरीबाबत कुठलाच विचार नाहीये। लाडक्या बहिणीबाबत अजित पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। एकंदरीत आपण पाहिलं होतं, ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही आणि त्यांना देखील लाडक्या बहिणीचे पैसे प्राप्त झाले, अशा महिलांकडून ते पैसे परत घेतले जाणार असं सांगितलं जात होतं। मात्र तसा कुठलाच विचार नाही असं अजित पवार म्हणाले। मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं। ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही, कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे, तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो। रिकव्हरीचा अजिबात विचार नाही। मागच्या वेळेस आम्हाला लाडक्या बहिणींकडून रिकव्हरीबाबत कुठलाच विचार नाहीये। लाडक्या बहिणीबाबत अजित पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। एकंदरीत आपण पाहिलं होतं, ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही आणि त्यांना देखील लाडक्या बहिणीचे पैसे प्राप्त झाले, अशा महिलांकडून ते पैसे परत घेतले जाणार असं सांगितलं जात होतं। मात्र तसा कुठलाच विचार नाही असं अजित पवार म्हणाले। मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं। ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही, कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे, तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो। रिकव्हरीचा अजिबात विचार नाही। मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ। तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेने घेतलाय आणि ही धक्कादायक माहिती समोर येते। मुंबई पोलिसांनी कामाठीपुऱ्यात कारवाई केली आहे। एका बांगलादेशी महिलेसह तब्बल 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। याशिवाय या प्रकरणामध्ये एका दलालाला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या। या महिलेने भारतात घुसखोरी केली आहे, तर बनावट कागदपत्रांचा वापर करत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं आता समोर आलेलं आहे। मुंबईच्या कामाठीपुऱ्यातून 5 बांगलादेशींना अटक खरं तर पोलिसांनी केलेली आहे। अटक केलेल्यांमध्ये एका बांगलादेशी महिलेचा देखील समावेश असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती ही सध्या प्राप्त होते आहे। एजंटकडून बनावट कागदपत्र तयार करून या योजनेचा लाभ घेण्यात आलाय। मुंबई पोलिसांनी एजंटला सुद्धा आता बेड्या ठोकलेल्या आहेत। तर या संदर्भात अजित पवार काय बोलले तेही पाहूयात। चा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये। तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे। विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत, त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत। त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता, हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे। आणि यानंतर पुढची बातमी ही पुण्यातून आहे आणि पुण्यातून खरं तर हृदयाचा थरकाप उडवणारी ही बातमी आहे। असं मी का म्हणते, कारण एका पतीने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केलेली आहे। तिचा व्हिडिओ बनवलाय, सोशल मीडियावर देखील तो व्हिडिओ टाकलाय। शिवदास आणि ज्योती गीते असं हे खराडीमध्ये भाड्याच्या घरात राहणारे हे दाम्पत्य शिवाजीनगर कोर्टात शिवदास स्टेनो म्हणून काम करत होता। मात्र एका परीक्षेत तो नापास झाला, त्यामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आलेलं होतं। अभ्यास करून परीक्षा द्या असं पत्नी त्याला वारंवार सांगत असायची आणि याच रागातून खरं तर संतापलेल्या शिवदासने जवळच पडलेल्या एका कात्रीने पत्नीच्या गळ्यावरती सपासप वार केलाय। तो इतक्यावरच थांबलेला नाहीये, तर या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओ सुद्धा त्यानं बनवला असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या मुलासमोरच त्याने निर्दयीपणे हत्या केली आहे आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर सुद्धा झालेला आहे। शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे। हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता। त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे
आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय मुलासमोरच आईची हत्या करण्यात आलेली आहे. नेमकं प्रकरण काय आहे तेही बघूयात. खराडीत राहणाऱ्या शिवदास आणि ज्योती गीतेची वारंवार भांडणं होत होती. बुधवारी भांडण झाल्यानंतर शिवदासने कात्रीने वार करत पत्नीची हत्या केली. मुलासमोरच हत्या केली आणि नंतर व्हिडिओ बनवून व्हायरल सुद्धा केला. पत्नी आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करते असा संशय या पतीला होता आणि त्यामुळेच खरं तर ही हत्या करण्यात आली असल्याचं कळत आहे. आपला जीव वाचवण्यासाठी नाईलाजानं पत्नीची हत्या केली असा दावा या व्हिडिओमध्ये या पतीनं केलाय. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगाने आढावा. न्यूज पॉइंट 20 मध्ये देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि दावोसमधील गुंतवणुकीबाबत फडणवीस माहिती देणार आहे. दावोस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मोठे गुंतवणूक करार सुद्धा झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहे. नाशिक या ठिकाणी 3 दिवस मुक्कामी ते राहतील. या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना करणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात आमदार श्वेता महालेंच्या नेतृत्वात भाजपच्या विस्ताराला एक नवा आयाम मिळालाय. मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मोठे हादरे बसले. मुंबई या ठिकाणी श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. नागपूरचे काँग्रेसचे नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक झाली आहे. पूनम अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील 3.5 कोटींच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात छोटू भोयर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं 25 जानेवारीपर्यंत भोयर यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. यावरून तमनगौडा रवी पाटील यांनी भाजपला खडे बोल सुनावले. जत तालुक्यामध्ये भाजप पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का, हा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केला. आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी, अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. तर VSIचा कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एका खोलीमध्ये चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्या केबिनमधून अजित पवार बाहेर पडतानाचे व्हिज्युअल साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. VSI मधील शरद पवार यांच्या केबिनमध्ये अजित पवार यांनी साधारणतः 10 मिनिट चर्चा केली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवणासाठी गेले. अजित पवार हे जेवणानंतर थेट शरद पवार यांच्या केबिनमध्ये दाखल झाले असल्याचं बघायला मिळतं. अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून घेऊयात. नितीन, आपण पाहतोय शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक चर्चा झाली होती आणि आज पुन्हा एकदा तशीच चर्चा झाली असल्याचं दिसतंय. सविस्तर माहिती या संदर्भात. निश्चितपणे VSIचं जे कार्यालय आहे त्यामध्ये शरद पवार यांचं VSIचे अध्यक्ष म्हणून त्यांचं कार्यालय प्रेसिडेंट असं त्या कार्यालयाच्या बाहेर लिहिलेलं आहे. त्या केबिनच्या बाहेर 10 मिनिटांनी हा कार्यक्रम संपल्यानंतर आले आणि थेट शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये जवळपास 10 मिनिटं होते सुरू. तर आपण एकंदरीत पाहतो यावेळेस काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झालेली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचं आपण पाहतोय. चर्चेवेळी शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच जण या ठिकाणी या बंद खोलीमध्ये उपस्थित होते अशी सुद्धा माहिती सध्या मिळते. एकंदरीत आपण जर बघितलं तर आता नेमकी चर्चा तरी काय झाली आहे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही काही महत्त्वाची चर्चा आहे का, या संदर्भात देखील अनेक तर्कवितर्क सध्या तरी लढवले जात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सध्या जर आपण बघितलं तर बंद दाराआड काका आणि पुतण्यात चर्चा झाली असल्याचं आपण पाहतोय. मात्र चर्चा नेमकी काय झाली या संदर्भात अधिकृत माहिती अद्यापही मिळालेली नाही. आपण पाहिलेलं होतं शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील अजित पवार यांनी थेट शरद पवार यांची दिल्लीमधल्या निवासस्थानी जात भेट घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत.
यानंतर पुढे बातम्यांचा धावता आढावा। आज पुण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल। भारतीय विद्यापीठ आणि आंबेगाव परिसरातील पाणी पुरवठा बंद असेल। उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होईल। दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलेलं आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार ही माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणार आहे। MSRTCच्या लालपरीचे प्रवासी भाडे आता 15% वाढणार आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती ST मधील अधिकाऱ्यांना दिली आहे। दरवाढ झाल्यास STच्या उत्पन्नात 4 कोटींची भर पडणार आहे। त्यामुळे STचे तोट्यात रुतलेले चाक बाहेर निघण्यास मदत होईल। अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी सेतूच्या शेवटी जासई या ठिकाणी फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपाची सुविधा ही लवकरच उपलब्ध होईल। याबाबतचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतला आहे। त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये ही सुविधा कार्यान्वित होणार आहे। मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान 4 विशेष वातानुकूलित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला। या सेवांचा फायदा कोल्ड प्लेच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या चाहत्यांना मिळेल। 25 आणि 26 जानेवारीला कोल्ड प्लेचा कार्यक्रम हा अहमदाबादमध्ये होणार आहे। नेरूळ या ठिकाणी DY पाटील स्टेडियममध्ये संपन्न झालेल्या कोल्ड प्ले या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत कार्यक्रमानंतर नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष अशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या 4 दिवसांमध्ये तब्बल 82 टन कचरा हा स्टेडियम परिसर आणि नेरूळ भागातून संकलित करण्यात आला आहे। मुंबईमधल्या विरार या लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही आहे। जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान हाणामारी चालू असल्याचा व्हिडिओ या वेळेस आपण पाहतोय। कन्नडच्या सायगव्हाणमध्ये मेडिकल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। सोबतच मेडिकलची तोडफोड केली आहे। बाहेरून येऊन गावात मेडिकल चालवत असल्यानं ही मारहाण केल्याचं कळत आहे। मारहाण आणि तोडफोडीचा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलाय। आरोपींविरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। लातूरमधल्या ढाळे गावात एकाच वेळी 4200 कोंबड्यांचा मृत्यू झाला आणि या कोंबड्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाला। ही घटना ताजी आहे। असं असताना अचानक 4000 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झालाय। अयोध्या येथील राम मंदिराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून नेवासा तालुक्यात 1000 किलो रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली। रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुळे आणि आकाश महाराज केथा यांनी आपल्या कलेतून ही सुंदर रांगोळी साकारली आहे। ही रांगोळी पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत। कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानामध्ये आता रंगलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघानं 7 गडी आणि 43 चेंडू राखले। दणक्यात विजय मिळवलाय। टॉस गमावल्यावरती पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये सर्व बाद 132 धावा करत टीम इंडियासमोर 133 धावांचं टार्गेट सेट केलं। इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 4 षटकांमध्ये 5.75च्या इकॉनॉमीने फक्त 23 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेतल्या। त्यानं जोस बटलर, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना पॅवेल यांचा रस्ता दाखवलाय। या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आलेलं आहे। बातमी पुण्यातून, कारण पुण्यात एक दुर्मिळ आजाराचा शिरकाव झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे। काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं थैमान घातलेलं आहे आणि रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 झाली आहे। 2 दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट झाली। 38 पुरुष आणि 21 महिलांना GBSची बाधा झाली आहे। त्यातील तब्बल 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे। तर आपण पाहतो यावेळेस 0 ते 9 या वयोगटातील 4 स्त्रिया आणि 7 पुरुष आणि 10 ते 19 या वयोगटातील 4 स्त्रिया आणि 8 पुरुषांना या व्हायरसची लागण आहे। 20 ते 29 वयोगटातील 1 स्त्री आणि 6 पुरुषांना या व्हायरसची लागण झाली आहे। 30 ते 39 वयोगटातील 3 स्त्रिया 5 पुरुषांना या व्हायरसची लागण झालेली आहे। 40 ते 49 वयोगटातील 3 स्त्रिया आणि 5 पुरुष या व्हायरसचे शिकार झाले। 50 ते 59 या वयोगटातील 2 स्त्री आणि 3 पुरुष
या व्हायरसचे शिकार झाले आहे. 60 ते 69 वयोगटातील 3 स्त्रिया आणि 4 पुरुष या व्हायरसचे शिकार आहे. 70 ते 79 वयोगटातील 1 स्त्री आणि 0 पुरुष या व्हायरसचे शिकार झाले असल्याचं बघायला मिळतं. आणि पुणेकरांसाठी खरं तर टेन्शन वाढवणारा हा सिंड्रोम नेमका काय आहे, त्याच्यापासून कशी काळजी घ्यायची, त्यावरचा हा रिपोर्ट पाहूयात. सावधान, पुण्यात आता मेंदू व्हायरस. कोरोना, मंकी पॉक्स नंतर आता राज्याला एका नव्या आजारानं घेरलंय, गुइलेन बॅरे सिंड्रोम. मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या या आजाराचे संशयित रुग्ण समोर आल्यानं आरोग्य व्यवस्था अलर्ट मोडवर आली आहे. नेमका हा आजार काय आहे पाहूया. गुइलेन बॅरे सिंड्रोमचा थेट नसांवर परिणाम. आजारामुळे स्नायू कमकुवत आणि संवेदनाहीन. हातापायाला आधी मुंग्या येऊन पुढे अर्धांगवायूचा धोका. कमी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास. स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यात अडथळा, गिळण्यात अडचण, तसंच डोळ्यांची समस्या. त्या अनुषंगाने आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिओलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढल्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. मात्र हा आजार नेमका कशामुळे होतो ते देखील पाहूया. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर या आजाराचा धोका. कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालं असल्यास. गुइलेन बॅरे सिंड्रोम होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. नेमकी काय काळजी घ्यायला हवी ती देखील पाहूया. आपले हात वारंवार धुवा. फ्लू बाधित आणि इतर संक्रमित रुग्णांपासून दूर राहा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो. त्यामुळे जर तुमच्या शरीराला वारंवार मुंग्या येत असतील किंवा स्नायू कमकुवत होत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. बॅरी सिंड्रोमचा धोका आता वाढलेला दिसतोय. एकंदरीत रुग्णांची संख्या 2 दिवसांमध्ये 22 वरून थेट 59 इतकी झालेली आहे. 38 पुरुष तर 21 महिलांना देखील मेंदू व्हायरसची बाधा झाली असल्याचं बघायला मिळत आहे. पुण्यात 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचं देखील कळत आहे. त्यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आपण पाहतोय. रुग्णांची संख्या 2 दिवसांमध्ये 22 वरून थेट 59 वर गेलेली आहे. तर यामध्ये पुरुष आणि महिला दोघांना देखील मोठ्या प्रमाणात या व्हायरसची लागण झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं, गुइलेन बॅरे या सिंड्रोमने थैमान पुण्यामध्ये घातलेलं आहे. नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर नेमकी काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण सविस्तर रिपोर्ट देखील पाहिला. मात्र सध्या पुणेकरांची चिंता वाढवणारी ही बातमी समोर आली आहे. मेंदू व्हायरस असं देखील या व्हायरसला सध्या म्हटलं जाते आणि सर्वांचीच चिंता वाढवणारी ही बातमी. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे, ओशिवराच्या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल आलेला आहे. ही या क्षणाची मोठी बातमी. ओशिवराच्या शाळेमध्ये बॉम्ब ठेवला असा मेल समोर आलाय. त्यामुळे आता संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते सतर्क झालेलं आहे. शाळेत एकच खळबळ उडाली असल्याचं बघायला मिळतंय. शाळेत बॉम्ब ठेवला असा मेल मिळालेला आहे आणि त्यावरून आता कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे. मात्र आपण पाहतोय ओशिवरामधल्या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आता आलेला आहे. अफजल गँगकडून हा ईमेल आला असल्याची देखील माहिती सध्या मिळते आहे. मात्र सध्या जर आपण बघितलं तर ओशिवराच्या शाळेत
बॉम्ब ठेवल्याचा हा ईमेल आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. सध्या जर आपण बघितलं तर शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे या ठिकाणी रायन स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानं एकच खळबळ उडालेली आहे. अफजल गँगने मेल पाठवला अशी माहिती आहे. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड देत आहे. सचिन, ओशिवराच्या शाळेत हा मेल मिळाला, या मेलमध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे आणि कुणाकडून हा मेल आलाय, सविस्तर माहिती आहे. नक्कीच आपण बघतोय की मुंबईमध्ये काही धमक्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. आता अंधेरीतील रायन इंटरनॅशनल हायस्कूलला धमकी मेल आलेला आहे आणि त्या मेलमध्ये शाळेला धमकी देण्यात आलेली आहे. अफजल गँग कडून हा धमकी देण्यात आल्याची सध्या माहिती मिळते. पोलिसांनी सध्या हा ईमेल आयडी आणि कोणत्या IP ऍड्रेसवरून हा ईमेल आलेला आहे त्याचा तो घेऊन आता तपासाला सुरुवात देखील केली आहे. निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. रायन स्कूलमध्ये हा बॉम्ब ठेवला असल्याचं कळतंय आणि त्यावरून आता कारवाई सुद्धा केली जाते. पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. ओशिवराच्या शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा हा ईमेल आलेला आहे. धक्कादायक घटना म्हणावी लागेल. रायन स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा हा मेल आलाय, त्यामुळे आता बॉम्ब शोधण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू झालाय.